हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज मी तुम्हाला माझ्या या YouTube व्हिडिओमध्ये जे विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी CET, JEE यांचा पेपर दिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET मार्फत तुमचे 2025-26 साठी फर्स्ट इयर ऍडमिशन साठी कॅप राऊंडची प्रोसेस या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे आणि ती प्रोसेस स्टार्ट होणार आहे 28 जून 2025 रोजी पासून. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. तर नुकतेच 27 जून 2025 रोजी CET सेलने एक सर्क्युलर जारी केले. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले, ऍडमिशन नोटीस फॉर BE BTech 4th इयर अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स फॉर अकॅडमिक इयर 25-26. तर ही नोटीस काय आहे, तर या ठिकाणी दिलेली आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर BE BTech. आपल्याला माहितच आहे आपण कोण एलिजिबल असतो. जे विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स दिलेली आहे असे विद्यार्थ्यांनी, ज्याचा सब्जेक्ट मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा व्होकेशनल असेल, असा विद्यार्थी या ठिकाणी इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचे पर्सेंटेज काय ते सर्व डिटेल्स त्या ठिकाणी दिलेली असतात. हे सर्व डिस्क्रिप्शन मी माझ्या लिंक मधली YouTubeच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये त्याची PDF टाकणार आहे. तर आता ही प्रोसेस कशी चालणार आहे, तर इथं डेट वाईज प्रोसेस दिली. ऍप्लिकेशन फी जी असणार आहे ती किती असणार आहे या ठिकाणी दिलेली आहे. ऍप्लिकेशन फी फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट, युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रेट कॅन्डिडेट किती आहे 1000. आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन फी 800 असणार आहेत. In case of ACBC candidate, reservation policy will be subject to the decision of Honorable High Court in related writ petitions. The activities schedule काय आता या ठिकाणी इथे दिलेले आहे. जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे 28 जून 2025 पासून ते 8 जुलै 2025. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी 2 मोड असणार आहे, एक फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरी ई स्क्रुटिनी. Process of Maharashtra State All India Council online application form and upload the required document from the computer connected to internet from anywhere. Process for e-scrutiny mode selected candidate कधीपासून आहे 30 जून ते 9 जुलै पर्यंत. आणि प्रोसेस फॉर फिजिकली स्क्रुटिनी मोड्स कॅन्डिडेट सिलेक्शन्स. सच कॅन्डिडेट फिजिकल म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हेरीफाय त्या ठिकाणी करू शकता. आता ऍप्लिकेशन जे रजिस्टर होणार आहे 8 जुलै 2025 नंतर ते नॉन कॅप मध्ये जाणार आहे. आणि नॉन कॅप मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला जी गव्हर्नमेंट थ्रू स्कॉलरशिप असती ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी भेटत नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कॅप मध्येच तुमचा फॉर्म फिलअप केला पाहिजे याची खात्री करून घ्यावी. आणि या ठिकाणी तुमचा जर एखादा डॉक्युमेंट बाकी असेल, काही असेल, तर त्या पिरियडला म्हणत असतो आपण ग्रीव्हन्स. त्या ग्रीव्हन्स पिरियड आहे 13 जुलै ते 15 जुलै 2025 पर्यंत. आणि त्या ठिकाणी नंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय होणार आहे, डिटेल कॅप राऊंड शेड्यूल त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. दॅट इज कॅप. यावेळेस किती कॅप होणार आहे, तर 4 राऊंड होणार आहे. राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड, राऊंड थर्ड, राऊंड 4. आता या ठिकाणी जो सिम्बॉल दिलतो त्याचा मिनिंग काय होता, द शेड्यूल डिस्प्ले अबव इज प्रोव्हिजनल मे चेंज अंडर अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस. रिवाइज शेड्यूल इफ एनी विल बी नोटिफाइड ऑन द वेबसाईट. या शेड्यूल मध्ये चेंज होऊ शकतं किंवा अपडेट होऊ शकतो किंवा डेट वाढू शकते. या ठिकाणी त्यासाठी हा सिम्बॉल दिलेला आहे. तरी सर्व गरजू विद्यार्थ्यांनी ज्याला इंजिनिअरिंग करणं आहे त्यांनी ही नोटीस काळजीपूर्वक वाचणे, तुमचे रजिस्ट्रेशन करून घेणे. आणि अशाच माझ्या YouTube चॅनलला टेक्निकल एक्झाम बद्दल, गव्हर्नमेंट एक्झाम बद्दल या ठिकाणी माहिती येत असती. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅप राऊंड कसे असते
आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा त्याबद्दल मी माझ्या या YouTube व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर इथं आपण आता पहिले कॅप रोन जर तुम्हाला जायचं नंतर कॅप 2526 या विंडोजवर गेले तर लेफ्ट साईडला येतो अंडर ग्रॅज्युएट BE BTech. आता सध्या ही लिंक ओपन झालेली नाहीये. जेव्हा ही लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेणे आहे. तर जेव्हा लिंक आज 28 जूनलाच लिंक तुमची ओपन होईल आणि त्याचं रजिस्ट्रेशन कसे करावे काय करावे याची सविस्तर माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेअर करेल. तर धन्यवाद. थँक्यू.